इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाला ताठरता येत नाही किंवा ताठरता मध्येच निघून जाते. यासाठी कोणकोणती कारणे असतात? तर एक म्हणजे तुमचं वजन हे दिवसेंदिवस वाढत जाते, म्हणजे अतिलठ्ठपणा. दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस. तिसरी गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाब. याशिवाय इतर कोणती कारणं असतात? काही मानसिक कारणे असतात, जसं की स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, परफॉर्मन्स एन्झायटी. याचबरोबर काही व्यसनं जसं स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू. याशिवाय काही हॉर्मोन्सची कमतरता असणे जसं की टेस्टोस्टेरॉन, काही हॉर्मोन्स वाढणे जसं की प्रोलॅक्टिन, TSH हे वाढणं. याचबरोबर काही लघवीचे विकार वयाच्या 40 नंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढू लागते. कधी कधी या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढण्यामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन उद्भवू शकतं. याचबरोबर एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल, नर्व्ह इंजुरी झाली असेल किंवा काही विटॅमिनची कमतरता असेल तरी देखील तात्पुरतं इरेक्शन जाऊ शकतं. अशा प्रकारे बरीचशी कारणं आहेत. मी याआधीही सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतोय की इरेक्टाईल डिस्फंक्शन ही केवळ लैंगिक समस्या नसून इतर आजारांचं देखील लक्षण असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचं निदान होण्यास मदत होतेच. याशिवाय तुम्हाला इतर मोठा कोणता आजार तर नाही ना, याबद्दल देखील खात्री होऊ शकते. इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल संपूर्ण माहिती देणारा एक लॉंग व्हिडिओ खाली दिलेला आहे, तो अवश्य पाहावा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. धन्यवाद.